नागपूर हिंसाचारावेळची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। दंगेखोरांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंगाचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। नागपूरच्या भालदारपुरा भागातील हिंसाचारावेळची आता एक धक्कादायक बाब उघड झाले। गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहे। विनयभंगाचा प्रयत्न केल्याचा त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यामुळे अतिशय खळबळजनक आणि धक्कादायक असा हा प्रकार आता नागपूर हिंसाचारातला समोर आलेला आहे। नागपूर हिंसाचारावेळची धक्कादायक माहिती समोर आली आहे। दंगेखोरांकडून महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। नागपूरच्या भालदारपुरा भागातील हिंसाचारावेळची आता एक धक्कादायक बाब उघड झाली आहे। गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये जी तक्रार दाखल करण्यात आली आहे त्या तक्रारीमध्ये विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे। धक्कादायक माहिती आता भालदारपुरा येथील धक्कादायक घटना आता समोर आली। खरं तर नागपूरमध्ये हिंसाचार घडला। या घटनेनंतर राजकीय आरोप प्रत्यारोप झाले। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडलेत। मी जितेंद्रकडे जाणार आहे। जितेंद्र, एकीकडे पाहतोय या ठिकाणी दंगल झाली, मोठ्या प्रमाणात जाळपोळ तोडफोड झाली, पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना मारहाण झाली, मात्र आता थेट धक्कादायक माहिती आली आहे की महिला पोलीस कर्मचाऱ्याला विवस्त्र करून विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं समोर आलंय। काय सविस्तर आहे? नक्कीच कारण अतिशय संतापजनक आणि तशीच घटना म्हणावी लागेल। कारण सोमवारी रात्री जो काही घटनाक्रम झाला त्यावेळी मोठ्या प्रमाणात जो आहे तो अंधार होता। अंधाराचा फायदा घेत जमाव जो आहे तो पोलिसांवर धावून येत होता। एकीकडे अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात येत होत्या जमावाला पांगवण्यासाठी, तर दुसरीकडे पोलिसही पोलिसही त्यावेळी जमावावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता। त्यामध्ये महिला पोलिसांचाही समावेश होता आणि या अंधाराचा फायदा घेत जमावाकडून महिला पोलिसांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यांचे कपडे खेचण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्या संबंधाची जी तक्रार आहे ती नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे, ज्यावरून या जमावाविरुद्ध गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकीकडे आंदोलन सुरू होतं। आंदोलनाचा पर्यवसन जे आहे ते राड्यात झालं। राड्याचं हाणामारी, जाळपोळ आणि दगडफेकीमध्ये झालं आणि हे दगडफेक आणि संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कार्यावर आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलिसांसोबत हे असभ्य असं वर्तणूक देखील झालेली आहे। त्यावेळची जर परिस्थितीचा विचार केला तर त्यावेळी या रस्त्यावर संपूर्णपणे अंधार होता। अंधारात कोण सामोर येतोय, कोण मागे जातोय हे कळत नव्हतं। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला काही क्षणासाठी थांबवतोय। आपल्यासोबत भाजप आमदार राम कदम जोडले। तर रामजी, पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। नागपूरमध्ये हिंसाचार झाला, धक्कादायक माहिती दररोज समोर येते। आज सुद्धा एक धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली। एकीकडे पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण झाली, पोलीस अधिकारी जखमी झालेत, मात्र थेट याच हिंसाचारात दरम्यान महिला पोलिसाला विवस्त्र करून विनयभंग करण्याचा प्रयत्न दंगेखोरांकडून करण्यात आल्याचं समोर आलंय। काय यावरती आपली पहिली प्रतिक्रिया? घडलेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे आणि या बाबतीमध्ये आपण पाहिलं असेल की तिथे जे काही तिथले स्थानिक लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करताना लक्षात आलं की याच्यामध्ये बरेचसे दुर्दैवानं उबाटा, शरद पवार गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील दगडफेक करताना होते। आता ठीक आहे, राजकारण करण्यासाठी, गलिच्छ राजकारण करण्यासाठी अनेक मुद्दे मिळतील, पण अशा पद्धतीनं आपल्या पोलिसांवर हात उचललं। एक जे डीसीपी आहेत, काल माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यांच्याशी बोलले, तर त्यांच्या बाबतीत घडलेला प्रकार, आपल्या महिला पोलिसांच्या बाबतीत घडलेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे। हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही। आणि मी कालही माध्यमांशी बोलताना बोललो की आम्ही तर स्वतः सरकारमध्ये आहोत, सत्तेत आहोत, 3 पक्ष, तर आमच्याकडून हे घडण्याचं दूरदूरपर्यंत संबंधच नाही। तर हे करतंय कोण? तर वर्तमान सरकारला बदनाम ज्यांना करायचंय ते लोक करतायत। आता हे शाळेतल्या शाळकरी मुलाला पण कळेल त्याच्या पाठीमागचं गणित, तर त्याच्यामुळे हाताच्या बोटांवर देखील मोजता येईल एवढेच विरोधी पक्षात आमदार उरलेत। उबाटाची तर अशी गत आहे की उरले सुरलेले आमदार कधी त्यांना सोडून जातील ते कळणार नाही। अशा स्थितीमध्ये फक्त आणि फक्त वर्तमान सरकारला बदनाम कसं करायचं म्हणून त्यांचा केलेला प्रयत्न। काल तर ठाकरे गट महाराष्ट्राला बदनाम करू पाहत होता, महाराष्ट्राला मणिपूर बरोबर जोडत होता। तर हे जे सगळे प्रकार आहेत ते ठरवून केले गेलेले आहेत आणि ठरवून केलेल्या ह्या प्रकारांमध्ये
पूर्णपणे महाराष्ट्र सरकारला कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न का? तर ज्यावेळेस ह्यांचं सरकार होतं तेव्हा वसुलीचं राज्य होतं आणि आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे. तर या सरकारमध्ये 15,72,000 कोटीचे MOU, उद्योगांचे MOU करण्यामध्ये प्राथमिक यश माननीय सरकारला आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळालं. आणि त्याच ठिकाणी आदित्य ठाकरेंची काय करतं नाही, रामजी, आपला मुद्दा लक्षात आला, हे बरोबर आहे. एकीकडे आपण म्हणताय की काही गोष्टी ठरवून झालेल्या आहेत, राजकीय डावपेच आहे. मात्र या दरम्यान, याच हिंसाचारादरम्यान थेट एका महिला पोलिसाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही निंदनीय मानसिकता प्रकार अतिशय आहे, किळसवाणी त्यांच्यावर आणि कठोर धक्कादायक आहे. कारवाई सरकार करणार आहे. निंदनीय प्रकार आहे, कोणालाही सोडलं जाणार नाही. कोण कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, पक्षाचा, किती मोठा छोटा काही पाहिलं जाणार नाही. त्या सगळ्यांवर कठोरात कठोर कारवाई आम्ही करणार आहोत. नक्कीच. एकीकडे आपण सांगितलं जातंय की खरं तर आता गृह खातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. जाणीवपूर्वक त्यांच्यावरती आरोप करण्यात यावा म्हणून हा संपूर्ण प्रकार घडला. मात्र सुरुवातीची प्राथमिक जी माहिती आली त्याप्रमाणे असं सुद्धा कळतंय की त्या ठिकाणी पोलीस पोहोचायला उशीर झाला. स्थानिक नागरिकांच्या काही प्रतिक्रिया आलेल्या होत्या, यावरती काय सांगाल आपण? पोलिसांकडून कुचराई झाली असेल किंवा कोणाकडून झाली असेल तर चौकशी अंती सगळं निष्पन्न होईल. जे पण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई तर होणारच आहे. पण काय असतं की अशा वेळेस या गोष्टी हँडल करत असताना काही मर्यादा असतात आणि पोलिसांवरच ज्या पद्धतीने मारहाण करण्याचा प्रयत्न होणं, अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्याचं समर्थन कधीच होऊ शकत नाही. दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. नक्कीच. रामजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल.